मंत्री महोदय, माझी विनंती आहे की व्याघ्र प्रकल्पाचा या ठिकाणी असणाऱ्या वन्यजीव प्राण्याचा प्रश्न आहे, म्हणून आपण याच्याकडे लक्ष द्यावं. बंधारे असेल किंवा माती बंधारे असेल, हे आपल्याला कामं करावी लागतील, तेव्हाच खऱ्या अर्थानं आमचा मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प आहे तो वाचेल. म्हणून आपण या ठिकाणी अमरावतीला येऊन मेळघाटमध्ये आपण भेट देणार का? आणि या संदर्भात जनसंधारण आपण, कारण वन विभाग आणि जनसंधारण यांची मिटिंग घेतल्याशिवाय हे प्रश्न मिटणार नाही, म्हणून या संदर्भात आपण आपल्या दालनामध्ये मिटिंग बोलवणार का? या 2 प्रश्नाची उत्तर द्या. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य श्रीमती सुलभाताई खोडके यांनी अमरावतीच्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अनुषंगाने जे वर्णन केलं तापमानाचं, त्या मताशी मी सहमत आहे. उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये 45 डिग्रीपर्यंत तिथं तापमान जातं आणि निश्चितपणे जे पाणवटे आहेत त्यांची पाण्याची पातळी कमी होते. परंतु एकूणच खात्याच्या अनुषंगानं जो अहवाल त्या ठिकाणी प्राप्त झाले त्यामध्ये नैसर्गिक पाणवठे 561 आहेत, कृत्रिम पाणवठे 432 आहेत, सोलर पंप 202 आहेत, सिमेंट बंधारे 269 आहेत, दगडी बांध 895, मेळघाट बंधारे 1236, अनिकेट बंधारे 15, माती बंधारे 67, वनतले 120. परंतु त्यांनी एक बाब सांगितली, फार पूर्वी काम केलेलं त्याच्यामध्ये माती साठलेली आहे. निश्चितपणे त्या अनुषंगानं खात्याच्या अधिकाऱ्यांना सांगून त्याच्यात साठलेला गाळ काढला जाईल, जिथे दुरुस्ती करण्याची गरज असेल ती दुरुस्ती केली जाईल. आणि निश्चितपणे आपली जर त्यात साधारण 3 महिन्याच्या आतमध्ये याच्यात जर सुद्धा आता हा पावसाळा आहे, पावसाळ्यानंतर त्याच्यात कामं होतील आणि कामं नाही झाली तर आपल्याला अन्य त्या परिसरातील लोकप्रतिनिधींना बोलवून मंत्रालयामध्ये बैठक लावली जाईल.